नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी याप्रमाणे सराव करायचा आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्न सोडव. प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? उत्तर: मला कंटाळा आल्यावर गोष्टींची पुस्तके वाचावीशी वाटतात. 2. अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? उत्तर: अण्णा आयुष्यभर गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटत राहिले. मुले कोणता खेळ खेळत होती? मुले विटीदांडू, लपंडाव खेळ खेळत होती. ब. जोड्या लावा. पेढे घेऊन आलेला भोला मामा, बर्फाचा गोळा खाणारी लीला, स्नेहाचे वडील सखाराम, बोलणारी नदी, रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील. पुढील प्रश्न उत्तरे लिहा. शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग कर. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. चिंतेत पडणे. परीक्षेचा निकाल जवळ आल्यामुळे रमेश चिंतेत पडला. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुढील प्रश्न ब. लिंग बदलून लिही. 1 गुण. जसे आई वडील तसे मोर लांडोर. लवर इथे टिंब द्यायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. अ. वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? उत्तर: वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आईवडिलांप्रमाणे होती. ब. रिकामी जागा पूर्ण कर. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. वरील चित्र पहा व चित्रात दिसणारा प्रसंग लिही. वरील चित्रात वसतिगृहातील मुलांच्या अंगावर अण्णा पांघरून घालत आहेत. प्रश्न क्रमांक 4. चित्रातील प्राणी व त्यांच्या पिल्लांशी काय बोलत असेल तो संवाद लिही. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी कल्पना करून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इथे उत्तर लिहून दिलेलं आहे. याप्रमाणे विद्यार्थ्यांनी उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ प्रश्न पहा. एका वाक्यात प्रश्नांचे उत्तरे लिही. 1. स्नेहा का रडत होती? उत्तर: स्नेहाचे बाबा तिचे नाव 5वीच्या वर्गात टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती. 2. मोबाईल फोनचे उपयोग सांगा. संवाद साधण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी व विद्यार्थ्यांना जे माहीत आहेत ते उपयोग लिहिले तरी चालतील. मनोरंजन करण्यासाठी. यानंतर वचन बदल. जसे होडी होड्या त्याप्रमाणे नदी नद्या, डोळा डोळे. क. घरदर्शक शब्द लिही. जसे गाई म्हशींचा गोठा तशी वाघांची गुहा. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद.